चंदू ना. स्ट्राईकला असेल तो चंदू आणि नॉन स्ट्राईकला असेल राजा राज सॉरी. शिरोणे संघाकडून सलामीची जोडी चंदू आणि राज आणि कोपरी संघाकडून वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो नरेश कर्णधार नरेश भोईर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा नरेश तयार पण विकेटने मारा शॉर्ट पिच पद्धत चेंडू होता आणि वनच्या दिशेने मारला चेंडू. तिथे एक धाव पूर्ण होते. जसं बॅकअप बनावं लागेल आणि संघाचं खातं उघडते 1 या धावसंख्येने. चंदू याने 1 धाव काढली. आता प्रथम स्ट्राईकला येतोय तो राज. आता मध्ये सुरेख मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो पॉइंटच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षण होते ते एकच धाव पूर्ण करतायत फलंदाज आणि पुन्हा एकदा 1ने धावफलक पुढे सरतोय 2 वर. त्यांना 2 चेंडूमध्ये 2 धावा यश मिळते शिरोणे संघाच्या फलंदाजा. पुन्हा एकदा पंचांच्या ओरदो विकेटने मार्ग हलक्या त्याने पॉइंटला टच केलाय आणि तिथे पुन्हा एकदा 1 धाव मिळते. संघ पोहोचतो तो 3 वर. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती नरेशाची. तर 3 चेंडू सुंदररित्या टाकलेत त्यांनी आणि 3च धावा करता आल्या त्या शिरवणे संघाला. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा नरेश तयार पंचांच्या ओव्हर द विकेटनं मारा करेल राहासाठी. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतोय योगेश भोईर सिनियर आणि आता मात्र बाद होतोय तो राज आणि पहिला आदरा लागतोय तो शिरवणे या संघाला 3 या धावसंख्येवर. राज्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो अतिश. कशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती नरेशाची. मागच्या सामन्यात त्याने सूर्यकशी गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे याही सामन्यात सगळं त्याहून 4 चेंडू वाकल्यात. 4 चेंडू फक्त 3 धावा खर्च करत 1 गडी बाद केला तो नरेश यांनी. पुन्हा एकदा नरेश तयार पंचांच्या ओव्हर द विकेटने मारा करेल आणि आता मात्र अशी काही ती दिशा भरगडली आणि इथे नकारात्मक चेंडूचा इशारा येतो आणि अव्वंतर धावसंख्येत 1ने भर होते. धावफलक पोहोचते तो 4 वर. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा नरेश तयार पंचांच्या ओव्हर द विकेटने मारा गेल. आता मात्र सुरेख मोर टाकला चेंडू होता आणि आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते उत्तम यांचं आणि इथे चौकार अडवलाय तो उत्तम यांनी. तर 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी आणि या 2 धावांनी संघ पोचतोय तो 6 वर. अजून षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा नरेश तयार पंचांच्या ओव्हर द विकेट पण आता मात्र स्टकआउटच्या दिशेने मारला चेंडू आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. तिथे 2 धावा मिळतात त्या संघाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिरणे संघाची धाव संख्या होते ती 1 गडी बाद 8. प्रथमच नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलाय त्या शिरवणे संघाने आणि पहिल्या षटकात 8 धावा मिळवल्या त्या शिरवणे संघाने. षटक संपते पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या ती 1 गडी बाद 8. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो योगेश भोईर सिनियर.
आता येतोय सलामीला फलंदाज सामोरं जाईल योगेश याच्या गोलंदाजीला. पुन्हा एकदा योगेश तयार. पंचाच्या अर्धविकेटने मारा करेल चेंडूसाठी. आता मात्र धाव चेंडू टाकतोय. पहिलाच चेंडू निर्धाव टाकतोय तो योगेश. आणि अवांतर धावसंख्येत 1ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 8 वर, सॉरी 9 वर. चला पंचाने सामना सुरू करायचा आहे. योगेश तयार. आता मात्र आखूट पद्धतीचा चेंडू टाकलाय. तर पूल गेला तो च्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत योगेश भोईर नियर. आणि ते एक सुरेख अशी फेकी मानावली. एकच धावावर समाधान मानावं लागते ते शिरवण्याच्या फलंदाजांना. संघ 1ने पुढे सरतोय तो 10व्या धाव संख्येवर. तर मात्र सुरेख फटका मारलाय. आणि तिथे मात्र पुन्हा एकदा योगेश तो. आणि 1ने धावसंख्या. एकच धावावर समाधान मानावं लागते ते योगेश याला. सॉरी पुन्हा एकदा योगेश तयार. सुरेख असं चेंडू म्हणावा लागेल. टप्पावरनं चेंडू उचली घेतोय. मात्र यष्टीरक्षकाला चकवून चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. 1ने संघ पुढे सरतोय 12 वर. सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल तो योगेशाचा. पुन्हा बीट केलं होतं ते फलंदाजाला. तर यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आला आणि चेंडू घोषित क्षेत्रात गेला. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक योगेशाच्या. पुन्हा एकदा योगेश तयार. पंचांच्या अर्धविकेटने मारा करेल चंदू साडी. आता मात्र हवेत चेंडू आहे बघूया. आणि इथे चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. पंचांकडून इशारा येतोय. आणि 1ने संघ पुढे सरतोय 13 वर. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. कोणत्याही प्रकारचा इथे मोठा फटका आतापर्यंत खेळून दिला नाही. तर शिरवणे संघाच्या फलंदाजाला कोपरी संघाच्या गोलंदाजांनी. सुरेख अशी गोलंदाजी सुरू आहे ती कोपरी संघाच्या गोलंदाजांची. पुन्हा एकदा योगेश तयार. आता मात्र पुढे सरसावर मारण्याचा प्रयत्न. आणि पुन्हा एकदा बीट होतोय तो चंदू. धावसंख्या स्थिर 13 या धावसंख्येवर. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती योगेश याची. षटकातील शेवटचा चेंडू योगेश. आणि त्याला सामोरं जाईल सलामीला फलंदाज चंदू. आता मध्ये अकुटपैता चेंडू होता केलाय तो च्या दिशेने. तिथे 1 धाव पूर्ण करतायत. बघूया त्याही प्रकारचा दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे केला दिसत नाही. आणि षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1 गडी बाद 14. 700 सरासरीने ते धावफलक पुढे सरतोय तो शिरवणे संघाचा. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तो नितीन भोईर. आणि त्याला सामोरं जाईल चंदू. पुन्हा एकदा नितीन तयार. पंचांच्या अर्ध विकेटने मारा करेल चंदूसाठी. पहिला चेंडू होता कुठल्या स्पॉटवर टाकलेला. मात्र बीट होतो इथे. आणि इथे तिची संधी होती तर चेंडू काहीसा गॅदर झाला नाही तो यष्टीरक्षकाला. आणि तिथे थोडे 1 धाव पूर्ण करतायत ते दोन्ही फलंदाज. 1ने फलक पुढे सरतोय धावसंख्या 15 वर. आता मात्र स्ट्राईक वर येतोय तो
अतिश पुन्हा एकदा नितीन तयार. अतिश साठी तर मात्र फुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, तर यष्ट्यांचा वेध घेतोय. इथे त्रिफळाचे ते बाद होतोय तो अतिश. फुटला गेला चेंडू मात्र टर्न होऊन सरळ चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला आणि तो दुसरा हादरा म्हणावा लागेल तो शिरवणे संघाला 15व्या धावसंख्येवर. अतिश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो आणि अनिल म्हात्रे यांना मी विनंती करतो आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. खोलवरपत्या चेंडू होता तो नितीन याचा आणि ते मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. 1 ने धावसंख्या पुढे सरते ती 16वर. संजय आणि चंदू अशी फलंदाजी जोडी मैदानात उपस्थित. पुन्हा एकदा नितीन तयार, त्याला सामोरं जाईल चंदू. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न मंच दिशेने मारलं. तिथे क्षेत्ररक्षक प्रदीप येते. सूर्यकाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रदीप याचं आणि ते एक धाव मिळते ती संघाला. 1 ने संघ पुढे सरतोय 17वर. पुन्हा एकदा नितीन तयार संजयसाठी. तो दाखवून चेंडू होता, पॅची काढा गेला चेंडू हवेमध्ये, तिथे एकदा पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा ना आणि इथे मात्र काही खराबफेकी म्हणावी लागेल ती योगेश याची धाव होते आणि तिथे 2 धावा मिळतात त्या 3 डिक्लेअर गेला. ओके अवंतर 1 धाव मिळते ती संघाला आणि संघ पोचतोय 20 वर. एक धाव होती तिथे अतिरिक्त 2 धावा मिळाल्या त्या संघाला आणि या षटकातील शेवटचा चेंडू सूर्यकाशी गोलंदाजी म्हणावी लागेल. 3 धावा आल्या 3 20 झाल्या धावा. षटकातील शेवटचा चेंडू केला तुम्ही वाटतं आणि पुन्हा एकदा पुढे सगळं मारण्याचा प्रयत्न आणि आता बघूया चिकाडा घेऊन अंदाज बाद होतोय. स्वतः गोलंदाज झेल टिपतोय आणि संजय बाद होतोय आणि तिसरा हादरा बसतोय तो शिरवणे संघाला संजय याच्या रूपात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 3 गडी बाद 20. सूर्यकाशी गोलंदाजी म्हणावी लागेल. नितीनने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या त्या नितीनने आपल्या षटकात. त्या आधीच्या षटकात योगेश भोईर सिनियर यांनी सुद्धा 6 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यानी नितीन नरेश यांनी टाकला त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या. आता येतो पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं अंतिम निर्माणचं षटक घेऊन योगेश भोईर ज्युनियर. सुरेख असा फटका बनावा लागेल आणि ते 1 धाव पूर्ण होते.
आणि आता येतो स्ट्राईकवर प्रथमच नवीन आलेला फलंदाज सचिन सामोरं जाईल योगेश याच्या गोलंदाजीला. पुन्हा एकदा योगेश तयार. पंचांच्या अर्ध विकेटने मारावे. आता गुडवेल स्पॉटवर बनला चेंडू होता. पॉइंटला मारण्याच्या बॅटची कडा घेऊन चेंडू जातो घोषित क्षेत्रात. संघ पोहोचतो तो 22 वर. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक. सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्नाने बीट होतोय सचिन आणि सुरेख अशी रक्षण करताना दिसतात आपल्या पुरुषोत्तम भोईर आणि यष्टीचेच्या स्वरूपात तर बाद होते तो सचिन. आणि चौथा आद्रा म्हणावा लागेल तो शिरवणे संघाला सचिन याच्या रूपात. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती योगेश याची. आणि सुनीलची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. सॉरी सचिन याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो संतोष. अजून 3 चेंडू शिल्लक या षटकातील. योगेश तयार. पंचांच्या अर्ध विकेटने मारा करेल तो साठी. आता मात्र पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट होतोय तो संतोष. निर्धाव जातोय चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती योगेशाची. कटर पद्धतीची गोलंदाजी ते करताना दिसतोय आपल्याला योगेश. मात्र लोअर फोल्डर्स पद्धत चेंडू आणि इथे एकच धाव मिळते. याचे फंबल होताना दिसते ते क्षेत्ररक्षक पण त्याचा कोणताही फायदा इथे शिरोणे संघाच्या फलंदाजांना मिळाला नाही आणि संघ पोहोचतो तो 23 वर. पुन्हा आता मात्र आकुट पद्धत चेंडू होता उल केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि इथे 2 धावांचा इशारा येतो पंचांकडून. 2 ने संघ पुढे सरतोय तो 25 वर आणि 26 धावांचं आव्हान असेल ते कोपरी संघासमोर. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा कोपरी संघाला 26 धावांचं लक्ष ठेवलं होतं ते जुईनगर संघाने आणि आता सुद्धा पुन्हा एकदा शिरवणे संघाने 26 धावांचं लक्ष ठेवलं ते कोपरी संघासमोर. 24 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल ती कोपरी संघाला. चला कोपरी संघाने सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. कोपरी संघाचे फलंदाज लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
आणि आता परत 26 कोपरी संघाची सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसते. पुरुषोत्तम भोईर आणि योगेश भोईर मागच्या सामन्यात सुद्धा फलंदाजी करण्यासाठी आले होते आणि नाबाद तो सामना जिंकला होता कोपरी संघाच्या दोन्ही फलंदाजांनी. त्या सामन्यात सुद्धा 26 धावांचं आव्हान ठेवलं होतं जुईनगर संघाने आणि पुन्हा एकदा तेच आव्हान इथे ठेवलंय ते शिरवणे संघाने. वैयक्तिक सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो जगदीश. पंचांच्या अर्ध विकेटने मारा करेल आणि त्याला समोर जाईल पुरुषोत्तम. पुन्हा सोडा मारला चेंडू स्ट्रेट हिट केलाय आणि एक नाही ते खातं खोलते संघाचं. श्री गणेश धावसाने एक फलक लागते ती चेंडूच्या समाप्तीनंतर. आता मात्र स्ट्राईकला येतोय योगेश भोईर. पुन्हा एकदा तयार पंचांच्या वतीने. आता मात्र अकुट पद्धत चेंडू होता त्याला पुल केलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि बाद होतोय योगेश. दुसऱ्या चेंडूवर यश मिळतो जगदीशांना. शॉर्टपिच पॉईंटचा चेंडू होता त्याचा पुरेपूर समाचार घेता आला नाही ते योगेशाला. कुठेतरी ताकद कमी पडल्याने चेंडू थेट जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिला आदरा लागतोय तो कोपरी संघाला योगेशाच्या रूपात. आणि आता मात्र योगेशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज तो मैदानात तो नितीन. सुरेखाशी गोलंदाजी केली होती नितीन आणि तोच नितीन भोईर आता पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानात उतरतोय. पुन्हा एकदा जगदीश तयार. त्यांचा गाड गाताना दिसतो तो नितीन. षटकातील तिसरा चेंडू जगदीशाचा. पंचांच्या अर्ध विकेटने मारा करेल तो नवीन आणला फलंदाज नितीनसाठी. आता तर पुन्हा एकदा अकुट पद्धत चेंडू होता पॉइंटच्या दिशेने चेंडू टोळावलाय आणि तिथे मात्र चेंडू जातोय घोषित क्षेत्रात आणि संघ एकने पुढे सरतोय. दोन या धावसंख्येवर. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक. पुन्हा जगदीश तयार नितीनसाठी. गुडलेन स्पॉटवर टाकला चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता चेंडू काहीसा बॅटवर आला नाही आणि ते चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर 2 वर. षटकातील 2 चेंडू शिल्लक. जगदीश तयार नितीनसाठी. आता मात्र चेंडू हा प्रयत्न होता नितीनचा मात्र बीट होतोय आणि चेंडू थेट जातोय यष्टी रक्षकाच्या हातात आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव टाकणे यश मिळते जगदीशाला. सूर्यकाशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती. जगदीशाती कोणत्या प्रकारचा इथे मोठा फटका खेळून दिला नाही येतो कोपरी संघाच्या फलंदाजांना. पुन्हा जखडून ठेवलं दिसतंय ते जगदीशाने. फक्त 2 धावा खर्च केला आतापर्यंत षटकात. या षटकातील शेवटचा चेंडू जगदीशाचा आणि त्याला सामोरं जाईल नितीन. आता मात्र सुरेख फटका म्हणावा लागेल.
तिथे येतो क्षेत्ररक्षक संजय आणि ते एकच धाव काढतात दोन्ही फलंदाज आणि एका धावावर समाधान. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोपरी संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 3. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती दिशाची. आता जिंकण्याचे 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल ती कोपरी संघाला. बॉलर नेम राकेश. त्यांच्या राऊंड विकेटने टाकतोय तो राकेश. आता पहिला चेंडू हवेत आहे आणि काहीतरी होत आहे आणि इथे पुन्हा चेंडू जात आहे घोषित क्षेत्रामध्ये. संघ 1ने पुढे सरतोय तो 4 वर. सुरेखाचा चेंडू म्हणावा लागेल तो राजेश याचा. सुरेश गोलंदाजी म्हणावी लागेल. कमी धावसंख्या असली तरी त्याचप्रमाणे इथे गोलंदाजी करताना दिसत आहेत ते शिरवणे संघाचे गोलंदाज. पुन्हा एकदा तयार आणि आत्ता मात्र सुरेखाचा फटका मारला तर पॉइंटच्या दिशेने आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. दोन्ही चेंडू इथं घोषित क्षेत्रात जातात ते नितीन यांचे. संघ पुढे सरतोय एका धावने 5 वर. पुन्हा राज आता मात्र आखूट पद्धत चेंडू होता. चला पंचांची वादावाद करायची आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोर्ट बेंचची अपील गेली आणि ते बाद घोषित करतात ते पंच नितीन यांना. एक मोठा आदरा म्हणावा लागेल तो नितीन याच्या रूपात कोपरी संघाला. एक मोठा फलंदाजाने मागच्या सामन्यांमध्ये सुरेख अशी फलंदाजी केली होती. षटकार मारले तोच नितीन आता बुत परततो आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय त्यांचेच बंधू योगेश भोईर. या ओव्हरचे 3 बॉल राहिले म्हणजे किती 12 15 15 मध्ये 21. अजूनही जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल ते कोपरी संघाला. नितीनाची जागा भरून काढण्यासाठी आला नवीन फलंदाज तुमच्यात बंधू योगेश भोईर आणि पुन्हा एकदा राजेश तयार. या षटकातील 14 चेंडू घेऊन आणि त्याला सामोरे जाईल योगेश. फटका म्हणावा लागेल तो एशियाच्या दिशेने मारला. तिथे मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय ना करता करता इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. थोडंसं बॅकअप म्हणावं लागेल ते षटकाचा आणि 2ने संघ पुढे सरतोय 7 वर. सुरेखाची गोलंदाजी म्हणावी लागेल ती शिरवणे संघाची.
जखडून ठेवले ते कोपरी संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंत कोणत्याही वेळेचा मोठा फटका इथे आलेला नाही, ना षटकार. आता रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते ती संघाला. संघ पोहोचतो तो 8 वर. अजूनही सलामीला फलंदाज पुरुषोत्तम इथे नॉन स्ट्राईक वर आहेत. पुन्हा एकदा योगेश तयार. आता मात्र सुरेख चेंडू म्हणावा लागेल. प्ले स्पॉटवर चेंडू चेंडू वळण घेतोय आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती राजेश याची. 5 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये आणि 3 याच्या सारखा मोठा फलंदाज त्यांनी बाद केलाय. आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण असेल ते कोपरी संघाला जिंकण्यासाठी. 9च्या सरासरीने धावसंख्या पटकावी लागेल ती कोपरी संघाला अजून जिंकण्यासाठी. चला शिरोळ संघाने उशीर करायचं नाहीये. आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि ते अंधार पडत चाललाय. आणि आता वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येताना दिसतोय तो संजय. पुन्हा एकदा संजय तर पंचांच्या राऊंड विकेटने मारा गेला. त्याचा चेंडू होता पुरुषोत्तम साठी ढकलून दिला चेंडू तो क्षेत्रात आणि तिथे एक धाव मुकम्मल करतायत फलंदाज. आणि त्यामध्ये स्ट्राईक वर येतो पुन्हा एकदा योगेश आणि धावसंख्या पोहोचते ते 9 वर. अजून 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल ती जिंकण्यासाठी कोपरी संघाला. पुन्हा एकदा योगेश तयार. समोर जाईल संजयाच्या गोल. आखूड पद्धत चेंडू होता पूल केला आणि तिथे मात्र सुरक्षित रक्षण मानावं लागेल. तो चेंडू अडतोय आणि ते एका धावावर समाधान मानावं लागेल ते योगेश याला. आणि इथे एकने संघ पुरवतो तो 10 वर. अजून 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल ती कोपरी संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा खोलवर पद्धत चेंडू होता. आता मात्र निर्धाव जातोय चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती संजय याची. आता पण काही मोठा फटका इथे खेळून दिला नाही कुठल्याही गोलंदाजाने कोपरी संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा संध्या आखूड पद्धत चेंडू होता आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रात आणि धाव फलक पोहोचतो 11 वर. वेगवान चेंडू होता पकडल्यानंतर उचली घेऊन चेंडू झालोय घोषित क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा पुरुषोत्तम तयार. सामोरं जाईल संजयच्या गोलंदाजीला. षटकातील 5वा चेंडू. चा प्रयत्न आहे तिथे एक धाव पूर्ण करतायत. मात्र काहीशी गफलत होतीये. त्या गफलेचा फायदा उठून 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 ने संघ पुढे सरतोय 13 वर आणि 7 चेंडू 13.
चेंडू 13 धावा. 13 धावा 7 चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकातील संजय. तर सूर्यकाशी गोलंदाजी सुद्धा संजय याने केली. तर कंजूस गोलंदाजी तर करताना दिसतंय शिरवणे संघाचे सर्व गोलंदाज. पहिल्या षटकात 3, दुसऱ्या षटकात 5 धावा. आणि आता संजय तयार शेवटचा चेंडू घेऊन पुरुषोत्तम साठी. आता मात्र स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न होता तिथे एक आणि ते डायरेक्ट हिट आणि इथं बाद होते पुरुषोत्तम. आणि ते औचित्य स्वरूपात बाद होते पुरुषोत्तम भोईर. आणि इथे तिसरा आद्रा म्हणावा लागेल तो कोपरी संघाला. तेरा 6 चेंडू 13. पुरुषोत्तम याची जागा भरून काढण्यासाठी तर नवीन फलंदाज आहे तो प्रदीप कुर. दोन्ही संघाचे असे एक धक्केबाज फलंदाज आहे तिथे मैदानावर. 6 चेंडू आणि 13 धावा. शेवटचं अंतिम निर्वाणाचं षटक. काय हाय फिल्डर आहे ते आपलं पेक. आणि ते चौथं वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं शेवटचं अंतिम निर्वाणीचं षटक घेऊन येतो तो अमोल. आणि त्याला सामोरं जाईल योगेश. 6 चेंडू आणि 13 धावा. पुन्हा पंचांच्या राऊंड विकेटने मारा करताना दिसेल तो अमोल योगेश साठी. अमोल तयार. तर मात्र आकुटपैत्य चेंडू होता आणि सोडून दिलाय तो योगेशाने. आणि नकारात्मक चेंडूचा इशारा येतो पंचांकडून. अव्वंतर धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या बसते ती 14 वर. 6 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा यार आता मात्र ओके इथं पंचांच्या इशाऱ्याची वाट बघूया आपण. आणि पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय तो पंचांकडून. बॅक टू बॅक 2 नकारात्मक चेंडू लागतोय तो अमोल. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावा. 13 धावांची आवश्यकता होती. अवंतर 2 धावा मिळाल्या त्या संघाला. आणि आता समीकरण आलंय ते 6 चेंडू 11 धावा. अमोल तयार योगेश साठी. आता मात्र पटकावला बॅटच्या खाली टाकला चेंडू होता. काहीसा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉलचा काही कॉम्बिनेशन झाला नाही. आणि बाईच्या स्वरूपात इथे 1 धाव मिळते ती संघाला. आणि धावफलक पोहोचतो 16 वर. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. आणि आता मात्र प्रथमच फलंदाजी मिळते ती प्रदीप याला. दोन्ही सामन्यात त्याला फलंदाजी आली नव्हती बट तिसऱ्या सामन्यामध्ये प्रदीप 5 चेंडू आणि 10 धावा. म्हणजे अमोल तयार प्रदीप साठी. आणि सूर्य कसा फटका म्हणावा लागेल प्रदीप याचा. आणि तिथे 1 धाव पूर्ण करतायत आणि एकाच धावावर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावा शक्यता असेल जिंकण्यासाठी कोपरी संघाला. सूर्य कशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती शेवणे संघाच्या गोलंदाजाची. आणि एकही चौकार या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला नाहीये.
पुन्हा एकदा अमोल तयार, पंचांच्या राऊंड विकेटने मारागारी योगेशसाठी. आता मात्र पुन्हा एकदा खोलवर पद्धत चेंडू होता, तर धावचीची संधी होती, तर बॅकअप नसल्याने ते कोणत्या हिट केला नाही ती गोलंदाजाने. 3 बॉल 8. 3 चेंडू 8 धावा. 8 धावा 3 चेंडू. प्रदीप तयार, अमोल्याच्या गोलंदाजीला. आता मात्र सुरेख मला पटका, पण चेंडू हवे, चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतोय. बघूया झेल, अरे आणि सुरेख असा झेल म्हणावा लागेल, एका हातात झेल टिपलाय तो मोठा आद्रा म्हणावा लागेल प्रदीप याला. सुंदर रनिंग कॅच घेतली ती. क्षेत्ररक्षकाचं नाव, फिल्डरचा क्षेत्र क्षेत्ररक्षकाचं नाव सांगायचंय. कोण? राजाराम. क्षेत्ररक्षकाचं नाव सांगायचंय. जगदीश दादा, फिल्डरचं नाव काय, कॅच घेतली? राकेश पाटील यांनी हा झेल टिपला होता. काहीसा मॅचचा टर्निंग पॉइंट म्हणावा लागेल हा झेल, कारण खूप वेळ हवेत होता. सुरेख असा झेल टिपला एका हातामध्ये राकेश यांनी. आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो मैदानात, अमोल. टमाटर फुलटूस पद्धत चेंडू होता आणि ते टोळवलाय. बघूया, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार आल्या षटकार मारतोय आणि कुठेतरी तो सामना शिरवणे संघाच्या दिशेने झुकलेला दिसत होता, त्या कोपरी संघाच्या दिशेने तो वळवतोय तो अमोल. सुरेख असा फटका म्हणावा लागेल. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि त्याला फेकून दिलाय कॉर्नरच्या डोक्यावरून, सीमारेषा पार षटकार. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावा आणि कंपल्सरी चेजिंग असेल ही. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे, 2 धावा या कोपरी संघाला काढाव्याच लागतील. रेख धाव काढली तर शिरोने संघ विजयी होईल. शेवटचा चेंडू आणि आता मात्र त्रिफलाची बाद होतोय तो अमोल. मागून यष्ट्यांचा वेध घेतलाय. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती अमोल याची. अमोलला बाद केलाय, षटकार मारला, त्यानंतर चेंडू 2 धावा असताना त्रिफला उद्ध्वस्त केल्या त्या अमोल याच्या आणि ते सामना जिंकतोय शिरवणे संघ. एक लो स्कोरिंग मॅच होती, डिफेंड केलेलं शिरवणे संघाने. हार्दिक अभिनंदन शिरवणे संघाचे, तसेच कोपरी संघाचे सुद्धा खूप खूप आभार. आपण या स्पर्धेत सहभाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवली. कोपरी संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपला एक प्रतिनिधी पाठवून आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. काय सामना झाला अक्षर